भावा, तू कधी असा विचार केलाय का की ज्या घरात आपण जन्माला आलो, ज्या गल्लीत आपण खेळून मोठे झालो, ज्या भिंतींवर आपल्या बालपणाच्या आठवणी आहेत, यार काही वर्षानंतर आपण त्याच घरात फक्त एक पाहुणे म्हणून जायला लागतो. म्हणजे बघ ना, सुरुवातीला आपण शिक्षणासाठी किंवा कामासाठी घराबाहेर पडतो आणि तेव्हा असं वाटतं की वाह यार, मस्त फ्रीडम मिळालं, ना कुणाची कटकट, रात्री कधीही झोपा, काहीही करा. पण 1-2 वर्ष निघून जातं आणि मग आपण तिथल्या धावपळीत, करिअरच्या गर्दीत, लोकल ट्रेनच्या प्रवासामध्ये रुळायला लागतो. आणि मग जेव्हा आपण दिवाळीला किंवा सुट्ट्यांमध्ये असं घरी परत जातो ना, तेव्हा घरी जाऊन एक अचानक वेगळा धक्का बसतो. आपल्याला हे जाणवतं की आपल्या अनुपस्थितीत घरच्यांची पूर्ण दिनचर्या बदलली आहे. आईचे केस आधीपेक्षा जास्त पांढरे झालेत, बाबा चालताना जरा हळूहळू चालायला लागलेत आणि आपण ज्या खोलीत लहानपणापासून झोपायचो तिथे आता आपल्या वस्तू अशा एका कोपऱ्यात पडलेत. घर तेच असतं, माणसं पण तेच असतात, पण तरीही आतून एक बारीकशी जाणीव होते की आता हे माझं रोजचं ठिकाण नाही राहिलेलं. आणि मग आतून आईचा आवाज येतो, बाळा कधी निघणार आहेस परत? आणि तो एक प्रश्न आतून मनाला पूर्णपणे हलवून टाकतो. कारण आता आपल्याला एक गोष्ट पक्की झालेली असते की एकतर आपण त्या नवीन शहरामध्ये, त्या नवीन लोकांमध्ये पूर्णपणे रुळलेलो नाही आणि इथल्या घरात आपण कायमच राहू शकत नाही. आपण एका अशा विचित्र टप्प्यावर उभं राहिलोय जिथं 2 घरं असूनही आपण नक्की कुठल्या घराचे आहोत हेच कळेनासं होतं. आणि यालाच ना भावा मोठं होणं म्हणतात. आपण स्वतःचं फ्युचर बनवण्याच्या नादात नकळत आपण स्वतःपासून खूप दूर निघून जातो. त्यामुळे सत्य हेच आहे की ज्या शहरात आपण राहतो तिथे आपण कायमचं परक असतो आणि ज्या घरात आपण जन्माला आलो तिथला हक्क संपून आपण कायमचे पाहुणे झालेलो असतो. ठीक आहे, बस एवढंच बोलेन मी.